या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर. चिकन बिर्याणी फक्त 60 रुपयामध्ये. एकदा अवश्य भेट द्या. हॉटेल बडेपीर, विजापूर वेस्ट, लक्ष्मी मार्केट रोड, सोलापूर. दररोज सकाळी जेव्हा बहुतेक मुले अजून गाढ झोपेत असतात त्याचवेळी सकाळी 6:30 वाजता एक आई आपल्या 3 वर्षाच्या मुलीला सोबत घेऊन ऑटो रिक्षा चालविण्यासाठी घराबाहेर पडते. ही कथा आहे परभणीची रहिवासी असलेल्या एका महिलेची, जी आज आपल्या मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी संघर्ष करत आहे. परभणीपासून कल्याणपर्यंतचा प्रवास. या महिलेचा जन्म महाराष्ट्रातील परभणी जिल्ह्यात झाला. त्यांचे स्वप्न होते की त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घ्यावे, चांगली नोकरी करावी आणि साधे सुखी आयुष्य जगावे. मात्र 10वीच्या परीक्षा झाल्यानंतर कुटुंबाची आर्थिक परिस्थिती इतकी चांगली नव्हती की कॉलेजची फी भरता येईल. याच काळात त्यांच्यासाठी लग्नाचा प्रस्ताव आला आणि कुटुंबियांनी त्यांचे लग्न लावून दिले. 2018 मध्ये लग्न झाल्यानंतर त्या पतीसोबत कल्याणमध्ये राहायला आल्या. येथे त्या गृहिणी म्हणून राहत होत्या, तर त्यांचे पती ऑटो रिक्षा चालवत होते. त्याच काळात त्यांच्या पतींनी त्यांनाही ऑटो चालवायला शिकवले. 2022 साली त्यांच्या घरी तेजू या मुलीचा जन्म झाला आणि कुटुंब पूर्ण झाले. मात्र मुलगी अवघी 18 महिन्यांची असताना त्यांचे पती कामानिमित्त परभणीला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडले आणि त्यानंतर परतलेच नाहीत. काळ पुढे सरकत गेला आणि त्या आपल्या छोट्या मुलीसोबत पूर्णपणे एकट्या पडल्या. घर चालविण्यासाठी त्यांनी नोकरी शोधण्यास सुरुवात केली. त्यांना सिक्युरिटी गार्डची नोकरीही मिळाली. मात्र मुलीची काळजी घेण्यासाठी कोणीच नसल्याने ती नोकरी करणे कठीण होत होते. अशा परिस्थितीत त्यांनी एक मोठा निर्णय घेतला. शहरात अनेक महिला ऑटो चालवत असल्याचे त्यांनी पाहिले. त्यांना स्वतःलाही ऑटो चालवता येत असल्याने त्यांनीही हे काम करण्याचे ठरवले. त्यांनी एक ऑटो भाड्याने घेतला आणि मुलीला सोबत घेऊन काम सुरू केले. सुरुवातीला त्यांनी ऑटोच्या मागे मुलीसाठी एक छोटा बिछाना तयार केला होता, पण प्रवासी बसल्यानंतर मुलगी घाबरून रडू लागायची. त्यामुळे नंतर त्यांनी आपल्या शेजारीच मुलीसाठी एक छोटी सीट बसवून घेतली, जिथे तेजू आरामात बसते. त्यात दररोज साधारण 400 ते 500 रुपये कमवत होत्या. त्यातून ऑटोचे भाडे, घर खर्च आणि अन्नाचा खर्च भागवत होत्या. तरीही त्यांनी थोडी थोडी बचत सुरू ठेवली. 5 महिन्यांपूर्वी त्यांनी EMI वर स्वतःच्या ऑटो रिक्षा खरेदी केला. एकदा प्रवाशांची वाट पाहत असताना त्यांनी आपल्या मुलीसोबत ऑटोमध्ये बसलेला एक छोटा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडिओ काही वेळातच व्हायरल झाला. अनेकांनी त्यांच्या जिद्दीचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहन दिले. अनेकांनी लिहिले, आई आपल्या मुलीसाठी काहीही करू शकते. आज त्या रोज आपल्या आणि मुलीच्या आयुष्यातील छोटे क्षण सोशल मीडियावर शेअर करतात आणि लोकांकडून त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. या कष्टाळू आईचे एकच स्वप्न आहे, आपल्या मुलीला इंग्रजी माध्यमांच्या शाळेत शिक्षण द्यायचे. त्या म्हणतात, मी 10वी नंतर पुढे शिकू शकले नाही, पण माझ्या मुलीला मला मिळू न शकलेले शिक्षण नक्की देणार. आज ही कथा केवळ एका ऑटो चालकाची नाही, तर आईच्या संघर्षाची, धैर्याची आणि मुलीचे भविष्य उज्ज्वल करण्याच्या जिद्दीची प्रेरणादायी कहाणी बनली आहे. सोलापुरातील प्रसिद्ध हॉटेल बडेपीर. सोलापुरात हॉटेल बडेपीर शाखेच्या यशस्वी वाटचालीनंतर आता आमची दुसरी शाखा लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट येथे सुरू झाली आहे. मटन बिर्याणी, चिकन बिर्याणी, मटन व चिकनचे विविध आयटम्स उपलब्ध. खवय्यांसाठी खास स्पेशल चिकन तंदुरी फक्त 400 रुपयामध्ये. मटन बिर्याणी फॅमिली पॅक 200 रुपयामध्ये. चिकन बिर्याणी फॅमिली पॅक 210 रुपयामध्ये. याशिवाय स्पेशल मटन चॉप, इराणी गुलस्तानी, मटन खुर्चन यासोबत विविध डिश उपलब्ध. खास जुम्मा स्पेशल खिचडा, कद्दू खीर, दालचा खाना मिळेल. फॅमिलीसाठी स्वतंत्र जेवणाची व्यवस्था, ग्राहकांसाठी पार्सलची खास सोय. हॉटेल बडेपीर, शाखा नंबर 2, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर. प्रोप्रायटर मोहम्मद इसाक. 9503050076. मोहम्मद सोहेल. 8149278745.